संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाही फेक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला। मागच्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती वेगवेगळ्या सामाजिक संघटनेकडनं निवेदनं देण्यात आली। प्रवीणदादा गायकवाड वरती जो हल्ला झाला तो म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती झालेला हल्ला, अशा पद्धतीचा सूर महाराष्ट्रभरामधून उमटत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। प्रवीणदादा गायकवाड यांनी या संदर्भात बोलत असताना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्यावरती थेट आरोप केलेले आहेत। याबाबतचा खुलासा स्वतः जन्मंजयराजे भोसले आपल्याशी करणार आहेत। राजे, साम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत। खरं तर प्रवीणदादा गायकवाडांवरती जो शाही फेक हल्ला झाला त्यानंतर त्यांनी ज्या माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये अमोल राजे असतील, तुम्ही स्वतः असेल, तुमच्यावरती आरोप केलेले आहेत की राजेंनी मला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप त्यांनी केलाय। काय उत्तर असणार आहे प्रवीणदादांना? श्री स्वामी समर्थ। राजमाता महाजिजाऊ, युग प्रवर्तक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर, ज्यांचं समाजाप्रती मोठं योगदान आहे, बहुजन समाजासाठी मोठं कार्य केलेले असे मला आदरणीय असलेले प्रवीणदादा गायकवाड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय। प्रथमतः मी प्रवीणदादा गायकवाडावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा, शाहीफेक प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे। झालेला प्रकार योग्य नाही। पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी धारणा आहे आणि मी तसं पाठपुरावा करत आहे। खरं तर काय माझ्या सत्काराप्रती कार्यक्रम फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांनी आयोजित केलेला होता। मग तिथल्या आयोजकांनी काय म्हणालं मला, आम्ही प्रवीणदादाला बोलवणार आहेत। मी म्हणलं बोलवा, म्हणलो माझे जुने स्नेह आहेत आणि सेवा संघाचे खेडेकर साहेब आहेत, त्यांचं माझं सेवा संघापासून संबंध आहे म्हटलं। मग मी प्रवीणदादांना बोललो, माझं नंबर असल्यामुळे, प्रवीणदादा असं असं तुम्हाला बोलवणार, तुम्ही काय येणार आहेत ना? हा राजे येतो म्हणाले, एवढंच झालेलं आहे। खरं तर प्रवीणदादा बोलताना असंही म्हणतायत की ज्या दरम्यान कार्यक्रम झाला, म्हणजे मी तिथं पोहोचायच्या अगोदर माझ्यासोबतचा एवढा गदारोळ झाला, त्या संदर्भात तो कार्यक्रम स्थगित तरी केला गेला पाहिजे होता, त्या कार्यक्रमामध्ये निषेध थोडा नोंदवायला गेला पाहिजे होता। अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार त्या कार्यक्रमामध्ये झाला नाही। या उलट राजेंनी त्या ठिकाणी सत्कार स्वीकारला मी न येता, अशा पद्धतीनं ते आरोप करते। प्रथमतः काय झालं, दादा त्यांचा 11-12 तारखेला धाराशिवला कार्यक्रम होता। ते कार्यक्रम आटपून ते 13 तारखेला उशीर आल्यानंतर मी तर फार्म हाऊसवरच होतो, आमची भेट झाली। दादांना म्हटलं तुम्ही माझ्या गाडीत चला दादा म्हटलं। मग दादा काय म्हणाले, वहिनी साहेब आहेत हे ते त्यांच्यावर येतो, तुम्ही राजे पुढं चला म्हटले। मी पुढं गेलो, मी हॉलमध्ये गेलो, त्यांनी दादा नंतर आले। 200-300 फुटावर ते हे होतं, काय आपलं ते दादा जिथं थांबले तिथं डीजे हे ते लावलं होतं। मी आत असल्यामुळं मला काही कल्पना नाही। मग ते सत्कार समाज हे चालू असेल वाटलं। तुम्ही जो सत्कार स्वीकारला ना त्यालाही आक्षेप, त्यावेळेला ते आयोजक होते ना बाळासाहेब मोरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्तच केलाय कार्यक्रमामध्ये। कार्यक्रमामध्ये केलंय। जेव्हा शाही हल्ला झाला तुम्हाला कळालं तेव्हा तुमची काय कार्यक्रम चालू करा म्हणाले आणि काय सांगितले दादा, शिवरत्न शेट्याला तुम्ही कार्यक्रम करा। मग शिवरत्न शेटे आले, त्यांनी दादानी सांगितल्यामुळे मी आलो असं म्हणाले। शाही हल्ला झाल्यानंतर तुमचा त्यांच्याशी काही संपर्क आला,
मी इथं आलो, दादांना भेटलो, दादांना ह्याच्याबद्दल मी व्यक्तिशः दुःखी आहे, माफी मागितलं, तुम्ही माफी मागितली दादा? माफी मागितली आणि त्या घटनेबद्दल आयोजकांना हे ते म्हणलो याचं कडक कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर. एवढी तुम्ही माफी वगैरे मागितली आहे तरी सुद्धा वारंवार दादा आरोप करतायत, ते काय वाटतं? चुकीची माहिती मिळाली असेल दादा, तसं माणसांनी दादांना चुकीची माहिती मिळाल्याबद्दल ते, आणि मी आयोजक नाहीच हो, मी आहे सत्कार मूर्ती. माझा एक गुन्हा झाला का सांगा? खरं तर याच सगळ्या संदर्भात काल सोलापूरमध्ये सकल मराठा समाजानं बैठक बोलवलेली होती आणि त्या ठिकाणी एका युवकानं काय तुमचा झालं? एकेरी उल्लेख केला नाही, आणि नाही, त्यानंतर काय त्या झालं? ठिकाणी गदारोळ झाला, हो, हाणामारी एकेरी झाली. उल्लेख केले नाहीत, फक्त एक पंढरपूरचे वकील साहेब होते, त्यांनाच असं चुकीची माहिती मिळाली. ते एकेरी उल्लेख केले माझा आणि माझ्या चिरंजीवाचं. मग ते लोक जरा त्यांच्यावर नाराज झाले, जरा जोरात आरडाओरड झाली. मग त्यावेळेला तिथले आयोजक आहेत बावली पवार, प्रताप चव्हाण, काही दिलीप हाणामारीचा बोरफोडे, प्रकार सुद्धा कॅमेरात राजन काही झाला. जाधव. नाही नाही नाही, असं माझ्या तर ह्याच्या दृष्टीक्षेपात आलं नाही. मी खाली, मला घेऊन गेले त्यांनी गोंधळ होताना. पण जर त्या ठिकाणी हाणामारी झाली असेल तर त्या घटनेचा तुम्ही निषेध व्यक्त करा. नाही, आता हे प्रकारच मला माहित नाही, तर मी आता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळू लागलं, आता पेपरमध्ये आल्यामुळे त्यांना मारलेलं मला माहित नाही. कारण एका शाहीपेक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्या अनुषंगाने बोलवलेली बैठक आणि आणि त्याच हा, याच्यामध्ये वकील जर साहेबांनी सुद्धा- त्याच याच्यामध्ये जर माझं काय एखाद्यावर म्हणणं हल्ला आहे, होत वकील असेल तर साहेबांनी सुद्धा बोलायला काय हरकत नाही, भावनेच्या भरात बोलले असतील, मला बोलले असतील, आम्ही त्याच्याबद्दल काय आम्हाला राग नाही, काय नाही, वाईट वाटत नाही, पण त्यांनी माहिती घेऊन बोललं असतं तर योग्य झालं असतं. तेच मला म्हणायचं आहे की ज्या घटनेच्या संदर्भात जो की शाही फेक हल्ला झाला होता त्याची एक बैठक घेतली होती आणि त्याच ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीवर परत हल्ला होत असेल तर हे कितपत योग्य किंवा आता आयोजकाला त्याला माहिती असेल ना. तुम्ही मी काय राजे सांग- तुम्ही समोर होतात त्या मी नाही, मला घेऊन गेले त्यांनी, हल्ला माझ्या पुढे झालेला नाही, आरडाओरड तर झाली होती. आरडाओरड होत होती, आयोजकांनी त्यांना घेऊन गेलं, मला खाली घेऊन गेलं पुन्हा. तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय झाला की 18 तारखेला अक्कलकोट बंदची हाक सकल मराठा समाजानं दिलेली आहे. तुम्हाला काही कल्पना या संदर्भात त्यांनी दिली? हा, त्यांनी दिली, कल्पना दिली. तुमचा सक्रिय सहभाग त्या आहे, आमचा सहभाग आहे. दादावरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला समजतो. पूर्ण अन्नछत्र आणि जन्मंजय राजे मित्रमंडळ सर्व त्या बंदमध्ये सहभागी असणार. आमचा पाठिंबा आहे, म्हणजे बंद राहणारच, सहभाग असणारच की. कारण अक्कलकोट म्हणजे नाही, अन्नछत्र बंद, बघा, अन्नछत्राचा सहभाग म्हणजे बंदला पाठिंबा म्हणजे सहभाग असणारच की हो. धन्यवाद राजे. तर हे होते जन्मंजय राजे भोसले आणि प्रवीण गायकवाड यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांना माझ्याबद्दल चुकीची माहिती दिलेली गेलेली आहे, त्यामुळं या संदर्भात त्यांच्याकडनं अशी वक्तव्य होत आहेत आणि येत्या 18 तारखेला जो नाही, सकल दादाचं गैरसमज दूर होईल. माझं जर चुकलं तर दादाने माझं कान पकडाव. मी तसं वागणारा मनुष्य नाही. 75 मी चालू आयुष्यात सरळच वागत आलोय. मी 11 महिन्याचा असल्यापासून मी संघर्ष करतच आलेलो आहे. आता स्वामींचा आशीर्वाद आहे बस. आता मी माध्यमात सुद्धा दादामुळे पहिल्यांदा आलो, दादांचं मनातलं गैरसमज दूर करावं म्हणून. आणि दादाबद्दल प्रेम राहणार, आदर राहणार, कायमच राहणार आमच्याबद्दल. नक्कीच झालेला प्रकार हा वाईटच होता आणि प्रवीण दादांबद्दलचा आदर हा कायम राहणार आहे. आणि जो 18 तारखेला अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे त्यामध्ये पूर्णतः जन्मंजय राजे हे स्वतः त्या तो जो बंद आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी आपल्याशी साम टीव्हीशी बोलताना या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, अक्कलकोट, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.